कृष्णाय दुवंशदीपकवरा श्रीच विज्ञानलीलाकरा श्रीदत्ताऋषिवंश अत्रि कुमरा श्रीचक्रपाणिपरा श्रीमद्वारावती चरा प्रभुपरा निर्लेपजीवोद्धरा श्रीमच्चक्रधरा कृपा गुणवरा सर्वावतारा नमो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. साधनदात्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मुख्य करून पाची अवतारांना माझा साष्टांग दंडवत प्रणाम. या संस्थेचे सर्वे सर्वा या शारदीय व्याख्यानमालेचे मुख्य मम गुरुवर्य अनेक गुणांनी विशेषणांनी अलंकृत ज्ञात विरक्त काकवादी चातुष्ट्याचे जाणते आचरते आचरविते पक्ष पूर्वपक्ष विपक्ष सिद्धांत याचे जाणते मम गुरु आचार्य प्रवर श्री मामाजी यांच्या श्रीचरणी माझा दंडवत प्रणाम. आणि आज येथे या शारदीय व्याख्यान मालेनिमित्त जमलेल्या संत महंत वासनिक व बालगोपाल यांना दंडवत प्रणाम. या व्याख्यानमालेतील माझा आजचा विषय आहे चिंतन. तर बंधूंनो, चिंतन या विषयाबद्दल बोलायचे झाले तर त्याचा सर्वात साधा अर्थ असा निघतो की एखाद्या गोष्टीचा सतत विचार करणे. कुठल्या एखाद्या परिस्थितीत कोणता निर्णय घ्यायचा झाला तर त्यात श्रेयस काय प्रेयस काय त्यामागे त्याची माहिती करून घ्यायची असेल तर आपल्या सर्वांना चिंतन हे लागतेच. चिंतनाचे प्रमाण, त्याची तीव्रता व त्याचा दर्जा सकारात्मक आहे का नकारात्मक यावरून आपलं भविष्य अवलंबून असतं. एकंदरीत चिंतन म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचा केलेला विचार. परंतु चिंतनाचे रूपांतर चिंतेत होता कामा नये. कारण चिंतनाचा मार्ग हा ज्ञानाकडे जातो पण चिंतेचा मार्ग हा नाशाकडे जातो. एका संस्कृत सुभाषितेत यांचं फरक वर्तवला आहे. चिता चिंता समाप्रोक्ता बिंदू मात्र विशेषतः सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. याचा अर्थ असा झाला की चिंता आणि चिता यात केवळ एका बिंदू मात्राचा फरक आहे. परंतु कार्याच्या अर्थीने जर आपण विचार केला असता त्यात फार मोठा फरक आहे. कारण चिता ही केवळ मृत शरीराला जाळते परंतु चिंता ही सजीवाला सुद्धा जाळते. तर एकंदरीत चिंतन या विषयावर विचार करायचे झाले तर मी म्हटलं आपण लीळाचरित्रातले काही पाने चाळूया. म्हणून लीळाचरित हातात घेतलं. त्यात पूर्वार्धातली सर्वप्रथम लीळा पाहिली, श्री दत्तात्रय मार्गादिमूळ निरूपण. त्यातले पहिलं वाक्य असे होते, महादायसी म्हणितले जिजी या मार्गासी कवन आदी. यावरून आपली एक गोष्ट लक्षात येते की लीळाचरित्रकार आचार्य महिमभट्ट यांनी जेव्हा या ग्रंथाचे लिखाण करण्याचे योजले व क्रम लावण्यात आला तेव्हा या महानुभावांचा आद्य ग्रंथ असलेल्या त्याची सुरुवातही एका चिंतनाने होते. ज्या ठिकाणी एक ज्ञानी भक्त परमेश्वराच्या ठिकाणी जिज्ञासा करतो. यावरून चिंतनाचे विशेष महत्त्व सांगावे तितकेच कमी. असाच एक पूजा अवसराचा सकाळचा प्रसंग आहे. आमचे गोसावी आसनावर निश्चळ बसले आणि त्यावेळी वेगवेगळ्या प्रसंगी बाईसा आणि महादाईसा हे दोन्ही आमच्या स्वामींना विचारतात. महादाईसा विचारतात, जीजी आम्ही गोसाव्यांती चिंतू, गोसावी काय चिंतिती? तर बाईसा माता म्हणतात, बाबा आम्ही बाबांते चिंतू, बाबा काय चिंतिती? यावरून एकंदरीत ही गोष्ट लक्षात येते की परब्रह्म परमेश्वर अवतार जरी झाला तरी तेही जीवांच्या भल्यासाठी चिंतन करीत असतात.
पण तेच जेव्हा आपल्या प्रेम जातीच्या भक्ताला उत्तर द्यायचे झाले तेव्हा ते असं म्हणतात की बाईसा माता जेव्हा विचारतात आम्ही बाबा ते चिंतू, बाबा काय चिंतती, त्यावेळी त्यांना उत्तर देताना स्वामी हे श्रीप्रभूची थाप चिंती असे म्हणतात. परंतु तेच उत्तर जेव्हा महादायसांना द्यायची वेळ येते त्यावेळी स्वामी म्हणतात बाई हे सकळ जीवांते चिंती. एकंदरीत ज्ञानी जातीच्या भक्ताला आणि प्रेम जातीच्या भक्ताला उत्तर देताना सुद्धा स्वामींनी चिंतन केले आहे व ज्याला जे उत्तर अनुरूप आहे ते त्याप्रमाणे दिले. आपण एकंदरीत स्वामींच्या सन्निधानातील एखादा ज्ञानीय भक्त जो स्वामींच्या सेवेसाठी तत्पर होता असे पाहिले असता आपल्या डोळ्यासमोर पहिले चित्र उभं राहते ते आचार्य. त्यावेळी आपण लीळाचरित्रातील किंवा लीळाचरित्रातील पूजा अवसराचा जर एकंदरीत प्रातक पूजा अवसर जर विचार केला तर एक गोष्ट आपल्या आवर्जून लक्षात येते. आचार्यांचं स्वामींच्या सेवेसाठी असलेलं चिंतन, मग ती अगदी क्षुल्लकातली क्षुल्लक गोष्ट असू दे, दररोजच्या उपयोगासाठी लागणारे टोळे किंवा दंतधावनासाठी वापरले गेलेल्या सिलिका, इतकंच नव्हे तर जीवन झाल्यावर किंवा सकाळी निरूपणाचा अवसर झाल्यावर स्वामींसाठी पाहून ठेवलेले एखादे विहरणस्थान, यावरून एकंदरीत आपल्याला चिंतनाची जी आवश्यकता आहे ती दिसून येते. आमच्या स्वामींचं असंच एकदा खडकुलीला अवस्थान होतं. पहाटेचा वेळ होता. त्यावेळी आचार्य आमच्या स्वामींना विनवणी करतात, जीजी चिंतनविधी निरूपी जोजी मामी गोसावियांते चिंते माते पूजावया भजावया काही नाही, मी हा परमेश्वर कायसेने पूजावा भजावा. आचार्य याचा अर्थ असा होतो की आचार्य स्वामींना विनवणी करतात, जीजी स्वामींचं चिंतन मी कसं करावं याचं गोसावियांनी थोडं विस्तृत स्वरूपात सांगावं, कारण की स्वामींचं भजन पूजन करण्यासाठी माझ्याकडे द्रव्य नाही. मी परमेश्वर कसा आठवावा, कसा पूजन करावं, कसं त्याचं चिंतन करावं. यावर सर्वज्ञही असे उत्तर देतात की ज्या कोणत्याही पदार्थाची आलंबनता नसते, वानरया देव तो अंतर्गाम्य किंवा तो स्मरणे चिंतने कीर्तने पूज्य भज्य किंगा. म्हणजे परमेश्वराला जर प्राप्त करायचं असेल तर अनन्य भावाने चिंतन स्मरण कीर्तन या नानाविध प्रकारे परमेश्वराचा आठव करायचा आहे. त्यासाठी कुठल्या साधनाची भौतिक साधनाची आवश्यकता नाही. कुठेतरी आचार्यांनी केलेल्या या जिज्ञासामुळेच आपल्याला असन्निधानीचा सर्वात मुख्य विधी तो म्हणजे नामस्मरण त्या प्रसंगी आपल्याला प्राप्त झाला. असेच आमचे स्वामी खडकुलीला एके ठिकाण खडकुलीला बाहेरील पटी शाहीवरी स्वामींच्या स्वामींना आसन आहे आणि त्या प्रसंगी एकांकी स्वामी आचार्यावर उदास होतात आणि स्वामींना सांगतात की तुम्ही इथून जा. हा प्रसंग स्वामींच्या ठिकाणी सर्वतोपरी पूर्णपणे विसलेपणे असलेले आचार्य ऐकतात आणि हादरून जातात. म्हणतात मनोमन विचार करत असतील की ज्या देवाच्या ठिकाणी आपला एवढा वेचलेपण आहे, ज्यासाठी आपण इकडे आलोय, तोच देव आपल्याला सन्निधानी धाडू पडतोय. आपण जसा विचार केला असता तसंच आचार्य स्वामींना विचारतात, जीजी कुठे जाऊ. स्वामी त्यावेळी म्हणतात आम्हाला माहीत नाही, ते तुम्ही विचार करा, पण जा. त्यावर आचार्य विचार करायला लागतात. सर्वात प्रथम विचार येतो जिकडे आपण लहानपणापासून वाढलो, जिकडे आपले ओळखीचे आहे, सोयरे धैर्य आहे, त्या घरी जाऊ का. तर त्यावर ते चिंतन करायला लागतात. पण त्या एकंदरीत स्वामींनी केलेल्या निरूपणामुळे त्यांना हे समजते, अरे ते तर अविद्या आहे, ईश्वरी धर्मापासून आपल्याला ते दूर नेणारे आहे. तो विचार तात्काळ तिकडे थांबवतात. पुढचा विचार त्यांच्या मनात येतो की गोसाव्यांजवळ मला जे घेऊन आले किंवा मला माझे जे उपकार निमित्ते आहेत ते म्हणजे दादोस, त्यांच्याकडे जाऊ का. पण दुसऱ्या क्षणी असा विचार येतो, त्यांचा सांगात ईश्वरीच्या धर्मापासून दूर नेणार आहे, त्यामुळे ते तर अनिष्ट आहे, त्यांच्याजवळ जाणं सुद्धा योग्य नाही, मग कुठे जावे. याबद्दल थोडं चिंतन मनन करत असताना त्यांना एक गोष्ट आठवते की गोसाव्यांनी परमेश्वरपूर येथे राज्य करीत असलेली श्रीप्रभूंचा अवतार निरूपण केला आहे, तो परमेश्वर अवतार आहे. हां, हेच ते योग्य ठिकाण आहे. असे विचार करून मग ते स्वामींना विचारतात, जीजी
मी रुद्रपुरी जाऊ? आचार्यांचं ते उत्तर ऐकून आमच्या गोसाव्यांना आलेली खंती कमी होते आणि त्यावेळी ते एक पवित्र असं वचन निरूपण करतात. व्यवहार तो धर्मीची सिद्धी जाय की व्यवहार तो व्यवहाराची सिद्धी जाय की. एकंदरीत या आचार्यांनी केलेल्या केलेले चिंतन स्वामीला मनोमन पडतं व त्याप्रमाणे सारासार योग्य निर्णय घेतलेला आमच्या स्वामींना पडतो. असे हे चिंतनाचं महात्म्य की ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला अक्षरशः जो परमेश्वराच्या सन्निधानात आहे त्याला परमेश्वर स्वतः करून सन्निधानात पाठवत आहेत, त्यावेळी तो निर्णय काय घ्यावा हे जेव्हा कळत नव्हतं, उलट पक्षी आपल्याला जेव्हा प्रश्न पडतात तेव्हा आपण इतर वेळी स्वामींना विचारायचो, पण यावेळी स्वामी जर सन्निधानात पाठवू पाहत आहेत तर आपण काय करावं. तर स्वामींनी जे निरूपण केलेले विचार होते त्याच्या चिंतनाच्या माध्यमातून आचार्यांना तो रस्ता दिसला. असाच एक प्रसंग आहे ज्यावेळी आमचे स्वामी पैठण येथे आहेत. तिकडे ते सारंग पंडितासोबत तारांगोळीचा खेळ खेळत आहेत. महादाईचा त्यावेळी मठ सारवत आहेत. असाच हा खेळ चालू असताना एक पोफळ उसळतं आणि महादाईसांच्या दिशेने जातं. ते पोफळ महादाईसांकडे गेल्यावर स्वामी महादाईसांकडे पाहतात. महादाईसांना कळतं की स्वामींना हे पोफळ हवे आहे, पण महादाईसा तेथूनच स्वामींकडे फेकून टाकतात. ते झाल्यावर स्वामी पुन्हा महादाईसांच्याकडे पाहतात, पण यावेळी महादाईसा जेव्हा स्वामींकडे पाहतात त्यावेळी त्या पाहण्याचा फरक त्यांना कळतो. कारण की पहिल्यांदा जेव्हा स्वामी पाहतात तेव्हा त्यांना पोफळ हवे होते, पण दुसऱ्यांदा जेव्हा पाहतात तेव्हा महादाईसांना कळते की ही आपली चूक झाली आहे. त्या लगेच स्वामींजवळ येतात. स्वामींजवळ प्रसव म्हणतात, जीजी चुकले जी, हे पोफळ वास्तविकरित्या मी आपल्या श्री करात आणून द्यायला हवं होतं. तर जीजी या झालेल्या चुकीबद्दल मला क्षमा करा, माझा प्रसव मोडा. व त्यामुळे त्या प्रसंगानिमित्त महादाईसांना निमित्त करून स्वामींनी वचन आपल्या सर्वांना निरूपिले, बाई क्रियेसी अनुताप पुरश्चरण. म्हणजे एकंदरीत आपल्या ठिकाणाहून जर समजा काही चुकी झाली तर त्याकरता पुरश्चरण हा साधकाला विधी आहे. हे झाले लीला चरित्रात. म्हटलं ठीक आहे, सूत्रपाठातील आपण दृष्टांत पाहूया. तर त्यात 2 दृष्टांत मला भावले. पहिला आहे भिंगुरटीचा. या भिंगुरटीच्या दृष्टांतात जी भिंगुरटी असते ते एका कीटकाला आपल्या ठिकाणी घेऊन जाते, आपला काटा रोवते. तो जो कीटक असतो तो त्या भिंगुरटीचाच विचार करत असतो की ती येईल, मला खाईल. असे चिंतन करता करताच त्याला पंख फुटतात आणि त्या कीटकाचं रूपांतर भिंगुरटीमध्ये झालेलं असतं. असे भिंगुरटीचं महात्म्य. त्याप्रमाणे जर साधकाने परमेश्वराचे स्मरण, चिंतन, आचरण केले असता त्या ठिकाणी ईश्वराच्या ठाई असलेले दैवी गुण येतात. याचाच एक दाखला म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, तुम्ही जसे विचार कराल तसे व्हाल, तेजस्वी किंवा ओजस्वी. दुसरा दृष्टांत आहे रुवंतल्या पशूचा. जे पशु असतात ते आडी दरड्यावर चरतात, पण त्याच्यामुळे त्यांच्या ठिकाणी तुष्टी पुष्टी येतं, सप्तधातू निघतात. हे झाला पशुचा दृष्टांत. परंतु साधकाने यथायुक्त परमेश्वराचे ऐकलेले ज्ञान, श्रवण, चिंतन, मनन जर केले तर त्याच्या ठिकाणी दक्षता होते, योग्यता होते, त्याला सुखविशेष होतं. हे झाले दृष्टांताचं. म्हटलं आपण स्मृतीसळात पाहूया की या संबंधित आपल्याला काय व्यवस्था आहे. तर त्यातली काही स्मृती मला भावल्या. त्यातली पहिली होती, ज्यावेळी महादाईसा या नवगावला असतात, खांडुकानिमित्त त्यांना आशक्ती आली असते. हे जसे आचार्यांना कळते त्यावेळी आचार्य निंबा येथे असतात. तिथून ते नवगावला महादाईसांची शुश्रूषा करण्यासाठी येतात. आणि एके दिवशी आचार्य महादाईसांना विचारतात, रुपये तुला देव आठवतो? त्यावर महादाईसा म्हणतात, हो आठवतो. व त्या प्रसंगी त्या बेलपूर येथे असताना स्वामींनी जी वज्रीची लीला घडवलेली त्याचे वर्णन यथोक्त पूर्ण करून सांगतात.
त्यावेळी आचार्यांना ते समाधान वाटते. ते असे म्हणतात, कृपे देव तो तुझची आठविला, पहिल्या दिवसापासून शेवटीच्या दिवसापर्यंत. अशा प्रकारे आपला अंतकाळ जवळ आलाय हे जाणवले असतानाही स्वामींचं यथायुक्त आचरण कसं करावं हे त्या माऊलीने आपल्याला सगळ्यांना करून दाखवलं. दुसरा प्रसंग येतो जेव्हा आमचे आचार्य माहिमभट्ट अटनानिमित्त एके प्रदेशात गेले असतात. तिकडे त्यांना आसक्ती उत्पन्न होते व आपला अंतकाळ जवळ आलाय हे कळले असता त्यांना त्याच प्रदेशात उमाईसा अटनानुक्रमे भेटतात. ते त्यांना विनंती करतात की मला रुद्रपूरला घेऊन चला, कारण की त्यावेळी आचार्यांचा निवास तेथे असतो. उमाईसा त्यांना दांडी करून रुद्रपूरला नेतात. आचार्य माहिमभट्टांची नागदेवाचार्यांशी भेट होते. त्या प्रसंगी ते आचार्यांना आपल्या मनात असलेली खतखत विचारतात. एक प्रश्न तो त्यांना सारखा बोचत होता, भट्टो माझं देव होईल का? सुरुवातीला हा प्रश्न ऐकताच आचार्यांनी दचकून जातात. ते विचार करतात, ऐसा ज्ञानिया पात्र आहे असा प्रश्न का बरं विचारत असेल? ते थोडा वेळ घेतात, थोडं चिंतन करतात त्यावर. त्या चिंतनाच्या कालावधीमध्ये माहिमभट्टांना प्रश्न पडतो, आचार्यांना का बरं काही प्रतिसाद द्यायला वेळ लागावा? ते फार दुःखी होतात. मग दुःख करू लागतात, माझं पापी आला कैसा देव होईल? आचार्य त्यांना पूर्वस्मृती असलेली पूर्वीच्या स्मृती स्वामींसोबत घालवलेल्या स्मृती आठवतात. तेव्हा त्यांना निवासाचा प्रसंग आठवतो. ते आचार्यांना म्हणतात, तुम्हाला देव नाही होणार तर कोणाला होणार? ज्या पुरुषाला दोन्ही देवांचं सन्निधान दास्य घडलंय त्या तुम्हाला जर देव नाही झाला तर कोणाला होईल? मग ते तरी माहिमभट्टाचं समाधान झालं नसतं. तर त्याला आचार्य दाखला देतात, तुमचा निर्वच गोसावी यांनीच दिलाय. स्वामींचा मुक्काम नेवासा येथे असताना आचार्य माहिमभट्ट काही कामानिमित्त बाजारहाटेत आले असतात. तेथे त्यांची आणि आचार्यांची भेट होते. ते सर्व झाल्यावर आचार्य पुन्हा जेव्हा स्वामींच्या अवसराच्या वेळी येतात तेव्हा ते स्वामींना सांगतात, जीजी गोसावी यांचा माह्य आला होता परंतु येत आला नाही. त्यावेळी स्वामी त्यांचा निर्वच देतात, नाही आला तर नाही आला, येईल ते तोची येऊ जाणेल की. म्हणजे त्या काळी गोसावी यांनी त्यांना आचार्य माहिमभट्टांना संबोधून निरोपलेलं वाक्य आचार्यांना त्यावेळी आठवलं व त्याचा दाखला देत त्यांनी आचार्य माहिमभट्टांना याची शाश्वती दिली की तुम्हाला देव होईलच व त्यांच्या मनातली श्रमनिवृत्ती फेडली. अशाच एके स्मृतीत आपल्या महाराष्ट्रावर तुर्कांच्या धाडी येत होत्या. आचार्यांजवळ असलेला शिष्य परिवार सगळ्यांना घेऊन एका उटीस्थळी जाणं गरजेचं होते, पण त्या काळी ते शक्य नव्हते, कारण की काही मार्गात अशक्त मंडळी होतात. तर काय करावे? त्यावेळी आचार्यांना ते सुचले की स्वामींनी साधाईसांना वर दिलाय, न भियाव सादेव तुम्हारी येतोनी वाजत वारा धरीजे. आपलं हे चिंतन झाल्यावर ते साधाईसांना विनंती करतात की आपण अशक्तांना घ्या. आणि त्यावेळी ते परळी वैजनाथ त्या भागात होते. तर त्या देवळात त्यांनी अशक्तांना लपवले व स्वतः दरवाज्यात उभ्या राहिले. आचार्यांच्या या प्रसंगावधानपणामुळे अनेक साधनवंतांचा जीव वाचला, किंबहुना त्यांची होरपळ वाचली. असाच म्हटलं हे झालं स्मृतिस्थळातलं. आता वृद्धाचारात पाहू. तर वृद्धाचारात एक प्रसंग आठवतो. स्वामी ज्यावेळी आचार्य नागदेव हे देवदर्शनाला जातात त्यावेळी गोपाळ पंडितात आपल्या कवीश्वर वासांना म्हणतात की आचार्यांच्या निक्षेप स्थळावर आपण देऊळ बांधूया. कवीश्वर वास त्यावर थोडा विचार करतात व तात्काळ त्याचं खंडन करतात. का तर पुढे जाऊन आपण एखाद्या विकल्परूप क्रियेसाठी मूळ हो हा विचार त्यांना पटला नाही आणि त्यामुळे तो विचार तात्काळ बंद करता ही पुढे जाऊन मार्गारूढ होईल व ही गोष्ट आपण सुरुवात करणं चुकीचं आहे. त्यामुळे ती तात्काळ तो विचार तिकडेच बंद झाला. आता हे झालं इतिहासातलं किंवा पूर्वी घडून गेलेल्या घटनांचं. तर सांप्रत परिस्थितीत आपल्याला खरं चिंतनाचा काही उपयोग आहे किंवा आपल्या आसपास घडतं की नाही याच्याबद्दल आपण विचार करूया. तर साधारणतः चिंतनाच्या जोरावरच आपल्या पूर्वजांनी
सर्वज्ञांनी सांगितलेलं तत्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलंय. आपण साधारण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण एखादी गोष्ट बोलतो, ती समोरच्याला सांगतो, तो समोरचा व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीला सांगतो, तिथपर्यंत त्या गोष्टीची कटछाट झाली असते. तुम्ही 10 गोष्टी सांगता, त्यातल्या 8 ते 9 गोष्टी पुढच्या व्यक्तीपर्यंत जातात. तिथून पुढे तसं तसं ते थोड्या गोष्टी घेऊन एकाच 2 गोष्ट राहिली तर तसं राहतं. पण स्वामींनी सांगितलेलं तत्वज्ञान 800 वर्ष होऊनही आपल्यापर्यंत पोचलंय. याच्यात आपल्या पूर्वज्ञांनी केलेले चिंतन मंथन हेच आहे. मग त्यासाठी निर्माण केलेले सप्तग्रंथ, व्युत्पत्ती व्युत्पन्नपर केलेले वेगवेगळी काव्य हे त्याचे प्रमाण. चिंतनाच्या जोरावर शास्त्रज्ञांनी अनेक शोध लावले. आज आपण या ज्या बल्बच्या प्रकाशात बसलोय अंधारात, थॉमस अल्वा एडिसन या शास्त्रज्ञाने त्याचा शोध लावला. त्यामुळे आपण अंधारात एकमेकांना पाहू शकतोय. इतकंच काय, आता एखादी गोष्ट मागवायची जरी झाली तरी आपण अमेझॉन, फ्लिपकार्टवरून एखादी गोष्ट मागवतो. नकळत ती गोष्ट आपल्याला येते, पण त्यामागे एखाद्या प्रोग्रामरने किंवा त्यावर केलेले प्रयत्न आहे. हो, इतकंच काय, आतापर्यंत हा चिंतन मनुष्यापुरती मर्यादित होता. पण आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ती संगणकच्या ठिकाणी सुद्धा हे तत्वज्ञान टाकलं गेलं. याचं उदाहरण म्हणायचं झालं, तुम्ही एखादं उदाहरण घ्या, जसं की तुम्ही एखादं अमेझॉनवरती पुस्तक मागवलं तर त्या लेखकाच्या संदर्भात तुम्हाला सजेशन्स येतात की त्या लेखकाने जेवढी पुस्तकं लिहिली आहेत त्याची अजून कुठली पुस्तकं उपलब्ध आहेत, किंवा त्या विषयाच्या निगडीत दुसऱ्या लेखकाची कुठली पुस्तकं उपलब्ध आहेत. इतकंच काय, यूट्यूबवरती आपण व्हिडिओ पाहतो, आपण एखादं भजन सर्च केलं तर त्या भजनाच्या संदर्भात, त्या यूट्यूब क्रिएटरच्या संदर्भात अजून दुसरेल्या असलेल्या गोष्टी तुम्हाला सजेशन्स येतात. ते काय आहे, ते प्रोग्राम केलेलं चिंतनच आहे. हो, इतकंच काय, आपण ज्या शिक्षण संस्थेत चालतोय, जे वावरतोय, ते सुद्धा एका चिंतनाचाच फरक आहे. आचार्यांनी आपली जी पूर्ण दिनचर्या ठरवली आहे, मग तो सकाळचा भोग असेल, दुपारची पोथी असेल, संध्याकाळचा पूजा उत्सव असेल, इतकं काय व्यापाराची वेळ असेल, त्यामागेही एक चिंतन आहे की शारीरिक, मानसिक, वाचिक दृष्ट्या आपण सक्षम झाले पाहिजे. हो, इतकं काय, ज्या व्याख्यानमालेत मी बोलतोय ते एका चिंतनाचाच भाग आहे की इथल्या विद्यार्थ्यांनी आपलं महानुभाव तत्वज्ञान कुठल्याही त्रुटी विरहित बाहेरच्या समाजासमोर व्यवस्थितपणे व्यक्त करता यावं, त्यासाठीच केलेला तर हा खटाटो. इतकंच, काल शास्त्री बाबांनी एक सुंदर वाक्य बोललं, शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धात कमी रक्त सांडावं लागतं. एकंदरीत आपल्या मार्गव्यवस्थेत आपण सगळ्या चहूबाजूनी परिपक्व व्हावं, यासाठी आचार्यांनी केलेली ही सगळी खटपट. आजच्या काळात सर्वात मोठा कुठला रोग असेल तो आहे मानसिक ताण. त्याच्यामुळे हल्ली रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार हे सगळे रोग समाजाला ग्रासत आहे. त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी अगदी डॉक्टरही मान्य करतात, एक कुठली गोष्ट असेल ती म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी केलं गेलेलं चिंतन. पण आता आम्हाला हे कळलं की एवढे चिंतन केल्याने एवढे सगळे फायदे होतात, पण त्याबद्दल आता बोलून काय. पण वास्तविकरित्या आपण शांतपणे जर विचार केला तर आपले गुरुवर्य किंवा परम गुरुवर्य त्यांच्या ठिकाणी असलेली स्थितप्रज्ञता, एकाग्रता आपल्या ठिकाणी आहे का, याचा विचार केला तर सरळ उत्तर नाही असं भेटतं. त्यांच्या काळात विज्ञान एवढं विकसित नव्हतं, माध्यम एकमेकांशी संवाद, चर्चा करण्याची साधनं नव्हती, तरी सुद्धा ते धर्मावर आपल्यापेक्षा दृढ होते. याच्या मागे एक मूळ कारण पाहिलं तर त्यांनी चिंतनाचा यथायुक्त वापर केला आहे, हे आपल्याला प्रामुख्याने आढळून येते. हो, इतकंच काय, आपले आचार्य हे वयवर्ष 84 आहे, पण तरी ते हे वय असतानाही ते पहाटे 4ला उठतात, न चुकता स्थानवंदन करण्यासाठी जातात, आल्यावर आपल्या सगळ्यांचा घोग घेतात, दुपारी पोथी वेळेवर होते. ज्यावेळी आपण व्यापार करतो त्यावेळी आचार्य सुद्धा जवळपास मार्गात सगळीकडे फिरून सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहे की नाही या सुद्धा जातीने पाहतात. याच्यासाठी त्यांनी शारीरिकदृष्ट्या सबळ राहण्यासाठी सुद्धा स्वतःचं चिंतन केलं आहे.
ती गोष्ट आपल्या पिढीकडून अजून कुठेतरी दुर्लक्षित आहे. त्याच्याबद्दल आपण वैयक्तिक चिंतन करणं गरजेचं आहे. आता चिंतन करावं तर कशाचं करावं, खूप आहे विचार करण्यासाठी हो. पण एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की आमचे पक्षकार सुद्धा म्हणतात आणि आजी माझं काय जोडले हे पाहावे. आपण जेव्हा आपला दिवस अखेर होतो, आपण विधीपर काय आचरलंय, आज अविधीपर काय आचरलंय, काय गोष्टी होत्या त्या आपण टाळू शकलो असतो, काय गोष्टी आहेत ज्या आपण आचरल्या पाहिजे होत्या जेणेकरून परमेश्वर मला जवळ येईल. आपण आज 400च्या परिवारात राहतो. कुणाशीही वादविवाद होणं किंवा आपल्या मनाविरुद्ध कृती होणं हे फार स्वाभाविक आहे, फार रास्त आहे, कारण की आपण मनुष्य आहे. परंतु ती गोष्ट त्याच क्षणी विसरता आपल्याला पुढीलाचे गुण पाहता यायला पाहिजे आणि आपले स्वतःचे दोष पाहता आले पाहिजे. तरच त्या खऱ्या अर्थी आपण एक महानुभाव म्हणून स्वतःला म्हणू शकतो. असे माझे अल्पमतीला सुचलेले 2 शब्द संपवून मी आपल्या सर्वांना बंद करणार